संत ताजुद्दीन बाबा जन्मोत्सव कमेटी द्वारा बम्बूवन दिघौरी में बाबा ताजुद्दीन का जन्मोत्सव बड़े ही धूमधाम से मनाया गया। अंकुश मेश्राम के आयोजन में ये 10वां वर्ष था। बाबा ताजुद्दीन को फूलों की चादर और केक काटकर अभिवादन किया गया। बाबा को प्रसाद के रूप में केक और दाल चावल के रूप में प्रसाद चढ़ाया गया। बम्बूवन की जनता भारी संख्या में इस जन्मोत्सव में शामिल हुई। बाबा को प्रसाद चढ़ाने के बाद जनता के लिए भव्य महाप्रसाद का आयोजन किया गया। हजारों की तादाद में महाप्रसाद का लाभ जनता ने लिया। इस कार्यक्रम में प्रमुख तौर पर माजी स्थायी अध्यक्ष मनपा के पिंटू झलके उपस्थित थे। कमेटी के सभी पदाधिकारी मौजूदा रूप से उपस्थित थे। संत ताजुद्दीन बाबा जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं बांबुवन नगरीतील या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माझ्यासोबत आलेले आमचे ज्येष्ठ सहकारी नागपूर शहर भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष
ॲडव्होकेट मोहनजी वाघमारे, व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित उमेशजी येळे, विनोदजी बेहरे, प्रकाशजी पाटील, समीरजी घुटमारे, या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि ज्यांनी आपल्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम साकार केला असे आमचे लहान बंधू, उदयोन्मुख नेता अंकुशजी मेश्राम, उपस्थित सर्व माता भगिनी बंधूंनो व माझ्या मित्रांनो, खरं म्हणजे कुठलाही कार्यक्रम आयोजित करणं एवढं काही सोपी नाही. आणि अंकुश तू काही काळजी करू नको, आता तुझी सुरुवात आहे बेटा. आयुष्यात अजून तुला अनेक पडाव पार पाडायचे आहे आणि आयुष्याच्या या वळणावर असं अनेक संकट येतील जातील आणि या सगळ्या गोष्टी आपल्या परीक्षा घेत असतात. पण आपली भावना ही अतिशय उत्तम आहे. संत ताजुद्दीन बाबाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण त्यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करतोय आणि या सर्व लोकांचं एकत्रीकरण करणं या निमित्तानं हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आणि कार्यक्रम करत असताना अनेक गोष्टी होते आणि म्हणूनच हरिवंशराय बच्चन यांची एक कविता आहे की असफलता एक चुनौती है स्वीकार करो, असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. सफल न हो जब तक नींद चैन त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. आणि तुला असाच प्रयत्न भविष्यातही करायचा आहे. तू आपल्या आयुष्यात असे अनेक पडाव पार करावा, असेच उत्तम कार्यक्रम करावे आणि या निमित्तानं सर्व लोकांच्या हृदयात आपलं स्थान बनवावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आजच्या या संत ताजुद्दीन बाबा सोहळ्याच्या निमित्तानं जे काही मान्यवर तुम्ही बोलवले त्यात मलाही बोलवलं त्याबद्दल मी विशेष करून अंकुश मेश्राम व संपूर्ण त्याच्या टीमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित झालात त्याबद्दल आपलेही मनस्वी आभार व्यक्त करतो. माझ्या वाणीला विराम. काही नाही, अंकुश दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांनी कार्यक्रम आयोजित केला. फार छान आयोजन केलं. मी सुद्धा इथचा बांबोंडा रहिवासीच आहे, समीर गोतमारे, आणि तो दरवर्षी करते. आता फक्त वाट आहे ती प्रतीक्षा आहे साहेबांच्या आगमनाची आणि बाकी मंडळीची. आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब, त्यानंतर कृपालजी तुमाने आहे, त्यानंतर आमदारजी मोहनजी मतेभाऊ आहे, पिंटूभाऊ झळके आहे, अशी अनेक इतर मान्यवरही येणारे आहे. सध्या त्यांच्याच आगमनाची वाट आहे. माझं नाव अंकुश मेश्राम आहे. मी आता या वर्षी हा माझा 10वं वर्ष आहे. मी सतत 10 वर्षापर्यंत मी आता प्रोग्राम घेत आहे अनेक ठिकाणी. आणि म्हणजे आज बांबोन नगरीमध्ये घेतला आहे, मागच्या वर्षी दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे हर वर्षी मी जागा चेंज करून ताजुद्दीन बाबाचा जन्मदिवस मनवत राहतो. मी हेच सांगेल का तुमच्या ज्याही समस्या आहे त्या तुमच्या समस्या तुमच्यापुरते नको ठेवा, त्या समोर आणा, आमच्यापर्यंत पोहोचू द्या. आम्ही त्यांच्याबद्दल निवारण करू, मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचू. आमची जरी नसेल ऐकत तरी पण आम्ही प्रयत्न करू. आधी तर आम्ही संत ताजुद्दीन बाबाच्या जन्मदिवसानिमित्त महाप्रसाद घेण्याचे ठरवले होते, पण म्हणजे इतके वर्ष पाहता इथले स्थानिक आमदार वगैरे यांचं इतके वर्ष निवडून आले, त्यांना कधी सत्कार सन्मान देण्यात आला नाही आहे. गोंडीसिंग बहादुरामध्ये मी पहिल्यांदा हे सर्व बघून मी पहिल्यांदा त्यांच्या ऑर्गनाईज करून सगळं स्थापन केलं आहे. प्रोग्रामला यश मिळावं हेच माझी प्रार्थना आहे. माझे ते संदेश राहील का तुम्ही जे दबून राहता कोणाच्या दबावाखाली, मोठ्या नेत्यांच्या खाली या कोणाच्या खाली, त्या दबण्यापेक्षा तुम्ही आपल्या स्वतःच्या मनाने जे तुम्हाला पटते तेच तुम्ही करा आणि ते दाखवा. महिलांना पण आणि पुरुषांना पण ते गरजेचं आहे. तेव्हाच देश समोर वाढेल आणि आपली उन्नती होईल. सर्वात आधी आपण ताजुद्दीन बाबाच्या प्रतिमेला
चादर वगैरे चढवून त्यांच्या बड्डे सेलिब्रेशन करून केक वगैरे काटून नंतर आपण महाप्रसादाला सुरुवात करणार आहे. आता नेते मंडळीला आपण बोलवलं होतं, पण त्यांच्या काही मीटिंग असल्यामुळे त्या थोड्या लेट होऊ शकतात, म्हणून त्यामुळे आम्ही महाप्रसादाला सुरुवात करणार आहे.